60 सेकंड सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे। भारतीय संविधानातील परिशिष्टांचा आपण अभ्यास करत आहोत। आज आपण चौथे परिशिष्ट अभ्यासणार आहोत, ज्यामध्ये राज्यसभेतील जागांची राज्ये व संघराज्य प्रदेशात रचना कशा पद्धतीने केलेली आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत। की आपल्याला माहिती आहे की राज्यसभेमध्ये कोणत्या राज्याला कसं प्रतिनिधित्व मिळते, म्हणजे महाराष्ट्राचं 19, उत्तर प्रदेशचं 31 जे प्रतिनिधित्व आहे, असे इतर राज्यांचे प्रतिनिधित्व कशा पद्धतीने भेटते, तर यामध्ये कलम 4 व कलम 80 चा समावेश होतो। कलम 4 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की कलम 2 व कलम 3 नुसार होणारे बदल जे साध्या बहुमताने असतात ते कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती नसतील। तर आपल्याला माहिती आहे कलम 2 मध्ये आपण बाहेरील भूप्रदेश देशात जोडतो, यामुळे राज्यसभेमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व त्या राज्याचं वाढवावे लागते, जो नवीन प्रदेश ऍड केला। त्यानंतर कलम 3 मध्ये सांगितलेलं की जो देशांतर्गत आपला भूभाग होता त्यामध्ये आपण पुनर्रचना केली, यामुळे काय होते तर एखाद्या भूप्रदेशाचं प्रतिनिधित्व वाढते किंवा कमी होते। यामुळे याचा सरळ संबंध कलम 4 येतो। आणि त्या व्यतिरिक्त कलम 80 मध्ये आपल्याला राज्यसभेची संरचना सांगितलेली आहे। आपल्याला कलम 79 मध्ये संसद, कलम 80 मध्ये राज्यसभा, कलम 81 मध्ये लोकसभा